नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिजित हा आकाशला म्हणत असतो की आकाश, तू आणि तुझ्या या बायकोने आम्हाला सगळ्यांना खलनायक ठरवलेलं आहे. तू आणि तुझ्या बायकोने घरच्यांच्या सगळ्यांच्या नजरेत मला आणि माझ्या आईला अगदी विलन बनवून टाकलेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमच्याबद्दलचा तिरस्कार हा खूप वाढला आहे. तुमच्याबद्दल आता मला दोघांच्याबद्दलही खूप तिरस्कार वाटू लागला आहे. तू आणि तुझी बायको दोघंही आता माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलेले आहात. आणि लक्षात ठेवा, काही झालं तरीही हा तिरस्कार आता संपणारा नाही. आणि तुम्ही दोघांनी जे काही मिळून केलेलं ना आमच्या बाबतीमध्ये, त्या बाबतीमध्ये आम्ही कधीही तुम्हाला माफ करू शकणार नाही. आकाश, तुम्हा दोघांनाही मी कधीच आता माफ करू शकणार नाही, कारण तेवढा तिरस्कारच तुम्ही मनामध्ये निर्माण केलाय माझ्या. असं म्हणून आता अभिजित हा अगदी सुडेच्या भावनाने त्यांच्याकडे बघतो आणि तिथून एकदा धमकी वजा बोलणं करून निघून जातो. आणि हे सगळं आकाश भूमी पाहतच राहतात. दोघंही निघून गेल्यानंतर आता आकाशही आणि बाकीचे सगळेही तिकडून बाजूला जातात. अथर्व आता आपल्या आजीला घेऊन जातो. त्यावेळेला भूमी तिकडेच उभी असते. तेव्हा मग मनू येते आणि मनू म्हणते की अगं ताई, इथे का उभी आहेस? तुला चल, अगं भाऊजी गेले कधीच, ते बोलूनही गेले नको नको ते, आता तू इथे का उभी आहेस? तेव्हा भूमी म्हणते की नाही गं, ते जे काही बोलले ना माझ्या डोक्यातून जात नाहीये. ते जे काही बोलत होते, ज्या प्रकारे बोलत होते आणि त्यांच्या बोलण्यातला आणि डोळ्यातला जो काही तिरस्कार होता ना, सूड भावनेचा होता. अगदी सुडाच्या बुद्धीने ते जे सगळं काही आहे ते बोलत होते. तेव्हा मग मानू म्हणते की ताई, हे बघ, तू जे काही बोलतेस ना ते अगदी योग्य आहे, परंतु अगं ते गेले, त्याबद्दल जास्त विचार करण्याची गरजच नाही आहे. आणि तुला माहिती आहे ना कसे आहेत ते, मग त्याबद्दल कशाला जास्त विचार करतेस तू? तेव्हा मग भूमी म्हणते की नाही गं मनू, मला ना हे सगळं फार विचित्र आणि वेगळं वाटतंय. असं वाटतंय ना की हे कोणीतरी मुद्दाम करतंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते जे काही बोलल्यात ना, काहीतरी डोक्यात विचार ठेवून बोललेत. म्हणजे ते जे काही बोललेत त्यांच्या मागे नक्कीच काहीतरी राग आणि द्वेष आहे आणि नक्कीच ते काहीतरी करतील अशी भीती मला वाटते. आणि मग आता मनू म्हणते की अगं ताई, प्लीज अशा प्रकारे तू नको घाबरूस, काही करणार नाहीये ते, आम्ही सगळे आहोत ना तुमच्याबरोबर, घाबरण्याची काही गरज नाहीये. आणि सध्या इथे आई पण नाही आहेत म्हणून काहीच टेन्शन नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही म्हणू, मला तसं म्हणायचं नाही आहे, परंतु ते ज्या प्रकारे बोलत होते आपल्याला नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील ते, असं मला वाटतंय. असं म्हणून भूमी घाबरत असते. त्यानंतर इथे आता राजा काका हा फोनवर बोलतच असतो आणि तो गाडीत देखील बसलेला असतो. तेवढ्यातच आता तो म्हणतो की एक काम करा, मला माहिती आहे आकाश त्या मनस्थितीत नाही आहे, तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी सगळ्या फाईल्स घेऊन या, मग मी त्याच्याकडून साईन घेतो, तुम्ही काळजी करू नका, काम थांबता कामा नये, असं तो म्हणतो. तेवढ्यातच आता इथे ड्रायव्हर जोरात ब्रेक दाबतो आणि मग राजा काका म्हणतो की अरे काय, सावकाश ना जरा, सांभाळून. तेव्हा समोर मग रागिनी उभी दिसते. रागिणीला पाहिल्यावरती राजा काका खूपच चिडतो आणि मग तो तिथेच म्हणतो की चल गाडी वळव आणि बाजूने घे. तेव्हा मग रागिणी म्हणते की नाही नाही नाही, प्लीज थांबा, मला जरा तुमच्याशी बोलू दे. असं म्हणून ती आता गाडीच्या काचेकडे येते आणि काचेवर जोरजोरात हात आपटत म्हणते की प्लीज प्लीज बोलू दे ना मला तुमच्याशी, अहो प्लीज असं करू नका पटवर्धन, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग आता राजा काका गाडीच्या बाहेर येतात आणि मग रागिणी म्हणते की प्लीज मला एकदा बोलू दे ना तुमच्याशी. तेव्हा मग राजा काका म्हणतात की हे बघ रागिनी, मला तुझ्याशी बोलण्याची अजिबातच इच्छा नाही आहे, तू का उगीच मागे मागे लागतेस, नाही बोलायचं मला तर तू उगीच त्या गोष्टींच्या मागे लागू नकोस. ती म्हणते की प्लीज एकदा मला संधी द्या. तर इथे आकाश हा रूममध्ये एकटाच बसलेला असतो आणि ज्या काही गोष्टी घडल्यात त्या त्याला आठवत असतात. रागिनी जेलमधून सुटून आल्यानंतर आजी म्हणालेली असते की आकाश, ही माझ्या पोटची मुलगी आहे, तरी मी तुला सांगते की या बाईची काळी सावली आपल्या घरावर पडायला नको, म्हणून या बाईला आताच्या आता तू पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दे, असं आजी म्हणालेली आकाशला आठवतं. त्यानंतर मग रागिनीच्या त्याने खूप अपमान केलेला असतो की तू जे काही वागलेस ते अगदी अमानुष होतं, घरातल्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या नात्यांचा, सगळ्या भावनांचा खून केलायस तू आणि सगळी नाती नासवलीस तू, तरी तुला असं वाटतंय की आम्ही सगळे तुला माफ करावं, अजिबात तुला कोणी माफ करणार नाही. रागिनी रडत म्हणते की आकाश प्लीज असं करू नकोस ना रे बाळा, प्लीज मला माफ कर. परंतु रागिनी काही ऐकायला तयार नसते. आकाश म्हणतो की या सत्या, या भावना, या पैसे हे तुला जास्त महत्त्वाचे होते, हे महाजन बंगला तुला महत्त्वाचा होता ना, आता हा सगळा अधिकार, हा सगळे सत्ता आणि प्रॉपर्टी मी तुझ्याकडून काढून घेणार आहे. तेव्हाच मग तुला कळेल की खरी नात्यांची पैशांपेक्षा जास्त किंमत असते आणि ती मोलाची असते. हे सगळं आता त्याला आठवत असतं आणि ते आठवून त्याला खूपच त्रास होत असतो.
आणि मग आता इथे ते सगळं घडल्यानंतर रागिनीला घरातून काढल्यानंतर जेव्हा अभिजित हा घरामध्ये तिजोरीच्या पैशांची चोरी करायला येतो ते सगळं त्याला आठवतं आणि ज्याच वेळेला आकाशने त्याला अगदी व्यवस्थित पकडलेलं असतं आणि मग त्यावेळेला जेव्हा तो पकडला जातो तेव्हा मात्र अभिजित म्हणालेला असतो की आकाश आत्तापर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं, परंतु जेव्हापासून तुझी ही बायको घरी आली तेव्हापासून सगळं घर बिघडलं रे. तेव्हा मग आकाश म्हणतो तिच्याविषयी एक शब्द ऐकून घेणार नाही. तो म्हणतो मी अख्खच्या अख्खं स्टेटमेंट करतो की तुझी बायको ही खूप स्वतः कारस्थानी आहे आणि ती अशी असेल तर तुझ्या बाळाला काय संस्कार, असं म्हणून इथे आकाशने त्याच्या जोरात कानाखाली वाजवलेली असते. आता भूमी ही रूममध्ये येते आणि तिला दिसतं की आकाश हा खूप डिस्टर्ब आहे आणि आकाश हा सगळ्या विचारांमध्ये गुंतलेला दिसतोय. म्हणून आता भूमी येते. आकाश तिच्या हातात प्लेट बघतो आणि म्हणतो की भूमी, खरंच माझी आता काहीही खाण्याची इच्छा नाही आहे आणि मला भूकच नाही आहे, त्यामुळे प्लीज मला नको आहे काही खायला. भूमी म्हणते की आकाश, मला माहिती आहे तू आता खायला नको म्हणतोयस, परंतु आता मी जे काही आणलंय ना ते पाहून तू खायला नकार देऊ शकत नाही. आता भूमी ती प्लेट उघडते आणि त्याच्यामध्ये एक केक असतो, पेस्ट्री असते. ते पाहून आता आकाश बघतच राहतो. नंतर आता रागिनी म्हणते की प्लीज प्लीज पटवर्धन, मला एकदा संधी द्या प्लीज, मला असं वाटतंय की तुम्ही प्लीज मला एकदा संधी द्यावी बोलण्यासाठी. तेव्हा मग अभिजित म्हणजेच राजा काका म्हणतात की हे बघ, तुला संधी देण्याच्या तू लायकीची नाही आहेस, तू जे काही केलं आहेस ना त्याबद्दल तुला कधीही माफ करू शकणार नाही, म्हणून प्लीज आता तू माझ्या समोर येऊ नको, मला तुझ्याशी बोलण्याची किंवा तुझं तोंड बघण्याची पण इच्छा नाही आहे. तेव्हा मग आता रागिनी बोलते की तुम्ही असं बोलणार आहात का, तुम्ही एकदा तरी मला संधी द्यायला हवं, माझी बाजू काय आहे ते ऐकून घ्यायला हवी ना, मी जे काही म्हणते ते तुम्ही ऐकून घ्यायला हवं. तेव्हा राजा काका रागाने दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की बोल, काय बोलायचे तुला, पटपट बोल. रागिनी म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, तुम्ही एकटी मलाच का दोष देताय, मीच दोषी असल्यासारखी का वाटते तुम्हाला, या सगळ्या इतक्या गोष्टी घडल्याय त्यामध्ये फक्त तुम्ही मला दोषी ठरवताय, परंतु मी जे काही करते ते आपल्या कुटुंबासाठीच केलं ना, आपल्यासाठीच केलंय ना, तुम्ही का समजून घेत नाही आहात मला, मी का केलंय ते, मला एकटीला हे सगळं नव्हतं उपभोगायचं, मला आपल्या कुटुंबाकरता हे सगळं करायचं होतं, ते मला त्रासदायक ठरत होतं. तुम्हाला माहिती आहे इतकी मोठी महाजनांची प्रॉपर्टी, परंतु बाबांनी फक्त एकट्या जगन्नाथ दादाच्या नावावर ती सगळी प्रॉपर्टी करून टाकली होती. चुकीचं आहे ना हे सगळं, मी मुलगी आहे ना तर माझ्या पण प्रॉपर्टी नावावर काहीतरी केली पाहिजे होती ना, परंतु त्याने काहीच केलं नाही आहे आणि सगळी प्रॉपर्टी ही दादाच्या नावे केली, तेच मला ठसठसत होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. आपणच असं मध्यमवर्गीयासारखं का बरं राहायचं होतं कुटुंबामध्ये, आपल्यालाही कुठले आनंद मिळायला हवे होते ना, त्यासाठी मी हे सगळं केलं. तेव्हा मग राजा काका म्हणतो की झालं बोलून तुझं, ठीक आहे मी निघतो. तेव्हा मग आता ती म्हणते की प्लीज असं नका करू पटवर्धन, ऐका माझं, मी काय बोलते ते. त्याच वेळेला मग आता राजा काका म्हणतात की का ऐकून घेऊ तुझं मी. तेव्हा मग ती म्हणते की हो बायको आहे ना मी तुमची, मंगळसूत्र आहे तुमच्या गळ्यामध्ये, 7 जन्माच्या गाठी आहेत आपल्या आणि स्वर्गात बांधल्या जातात त्या, मग तुम्ही मला असं सोडून कसं जाऊ शकता. तेव्हा मग राजा काका म्हणतो की रागिनी तुझं कसं आहे ना, तू जेव्हा संकटात अडकतेस तेव्हा तुला कुठली गरज भासते ना तेव्हा मात्र तुला नाती आठवतात, तेव्हा मात्र तुला कळतं, परंतु भूमी अशी नाही आहे. आणि खरं बघायला गेलं तर त्यावेळेला तुला नव्हतं आठवलं गं, ज्यावेळेला मला जेलमध्ये टाकलं होतं स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला सोडवण्यासाठी तू त्या टांडेलच्या रूपाने माझ्याकडे पोट दाखवलं होतंस, त्यावेळेला तुला नव्हतं सुचलं. मला तुला बहताना एकच लक्षात येतं, ते म्हणजे तुझ्याकडून माझ्याकडे फिरणारा तो तांडेलचा हात, मला झालेली ती कोठडी, त्यानंतर मग भूमीचे ते सगळे वाईट दिवस, त्याप्रमाणे आकाशचा विश्वास, हे सगळं काही मला आठवतं, ज्या सगळ्यांचा तू घात केलेला आहेस घात, आणि हा विश्वासघात तू केला आहेस तो म्हणजे स्वतःच्या मर्जीनुसार. अगं इतकं सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम असतानाही तू असं चुकीचं वागू शकलीस, हे सगळं करताना तुला जराही लाज वाटली नाही का, हे सगळं करताना तू सगळ्या नात्यांचा खून करत गेलीस, परंतु तुला मात्र या सगळ्याची काहीच चिंता राहिली नाही आणि हे मात्र मला आवडलेलं नाही आहे. आणि तू म्हणतेस की माफ करा, अजिबात माफ करू शकत नाही, कारण तू जे काही वागलीस ना त्याबद्दल माफी ही मिळू शकत नाही, तू खूप मोठे अपराध आणि गुन्हे केलेस, त्यासाठी माफी ही खूप छोटी आहे, असं आता इथे राजा काका हा रागिनीला बोलून दाखवत असतो आणि तिची बोलती त्याने बंद केलेली असते. आणि मग ते म्हणतात की तू खूप स्वार्थी आहे, मी तुला काही मिळवू देणार नाही. तेव्हा मात्र आता रागिनी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला काय वाटते फक्त मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी केले, माझ्या मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केले, हे तुम्हाला काही दिसत नाही आहे का. त्याच वेळेला मग आता राजा काका म्हणतो की मला सगळं आकाशचं वाटतं, आकाशबद्दल जाणवतं की तू जे काही चुकीचं त्याच्याबद्दल वागली असते. अगं तू इथे उन्हाळ्याच्या सुट्टीला म्हणून तुझ्या माहेरी आलीस आणि स्वतःच्याच
ताई आणि स्वतःच्याच दादाला तू मारून टाकलंस, वहिनी दादाला मारलंस, तुला बरं वाटलं नाही. आणि त्यानंतर मग स्वतःच्याच भाच्याला आजारी असताना त्याला आणखी कसं आजारी ठेवायचं याची व्यवस्था तू अगदी चोख करत होतीस आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी मिळवत गेलीस गं. परंतु तू याचा विचार केला नाहीस की या सगळ्याचे कसले पडसाद उमटतील. जी सगळी लोकं तुझ्यावर इतका विश्वास ठेवूनच त्या सगळ्यांचा तू विश्वासघात करतेस याच्याबद्दल तुला जराही काही वाटायला नको. असं सगळं आता इथे राजा काका तिला ठुणवत असतो आणि मग तिला हे सगळं गप्प बसून ऐकावं लागत असतं. ती म्हणते की अच्छा, म्हणजे मी स्वतःच्या स्वार्थासाठी केले असं वाटत नाही आहे. आणि तुम्ही काय करताय हो दुसरं? तुम्ही मला नावं ठेवताय ना, माझ्यावर बोट लावताय, मग तुम्ही दुसरं काय करताय? म्हणजे तुम्ही पण तिथे त्या बंगल्यामध्ये राहायला हवं म्हणून तर माझी साथ देत नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही माझी साथ दिलीत, माझी बाजू घेतलीत, तर मात्र त्या बंगल्यामधलं जे काही सुख आहे ते तुम्हाला उपभोगता येणार नाही आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं करताय ना. परंतु लक्षात ठेवा पटवर्धन, मी पण रागिनी आहे. मी शांत बसणार नाही स्वतःचे हक्क घेतल्याशिवाय. मी स्वतः दबगाईत राहून तुम्हाला वर येऊ देणार नाही. लक्षात ठेवा. मी मिळवलेलं सुख तुम्ही उपभोगलत ना, आता माझी वेळ आली आहे ना. तेव्हा मग आता राजा काका तिच्याकडे अगदी मिश्किलपणे हसून बघतो आणि म्हणतो की वा, हीच होती ती खरी रागिनी पटवर्धन. आता तिचा चेहरा तुम्हाला अगदी समोर दाखवलास की नाही आणि नक्की तू कशी आहेस हे आता मला तू त्याचा प्रत्यय आणलास. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हे बघ रागिनी, काही झालं ना तरीही मी आकाशची बाजू घेतोय. का? कारण मला माहिती आहे इतके वर्ष तुझे त्या फॅमिलीला त्रास दिलायस, जो मानसिक त्रास त्यांना होतोय, त्यांची अवस्था काय आहे ते तुला आता माहिती नाही आहे. ते कुठल्या संकटातून जात आहेत, कुठल्या दुःखाला फेस करतायत हे तुला आता कळणार नाही. आणि ते बिचारे खूप त्रासामध्ये आहेत. आणि इतके वर्ष तू जो काही गुन्हा केला आहेस, जे काही अपराध केलेत ना, त्याचंच एक पापाचं प्रायश्चित्त म्हणून मी त्यांच्याबरोबर राहतोय आणि एका मोठ्या माणसाचा, कर्त्या पुरुषाचा सल्ला म्हणून मी त्याच्यासोबत राहणार आहे. तुला जे काही बाकी समजायचं आहे ते समज, असं रागिनीला तो बोलतो आणि सरळ गाडीत बसतो. आणि त्याच वेळेला आता रागिनी ही बनते की ठीक आहे, जा तुम्ही पण जा, काही गरज नाही आहे मला तुमची पण, तुम्ही पण निघा, तुम्हाला काय पडली म्हणा बायकोची, असं म्हणून ती भर रस्त्यातच असा तिथे किंचाळत असते. त्याच वेळेला आता अभिजितची गाडी येते आणि अभिजित आईला असं ओरडताना बघतो आणि म्हणतो की आई, अगं हे सगळं काय करतेस तू, अशी काय बोलतेस, जोरजोरात रस्त्यात अशी का ओरडतेस आणि कोणावर चिडलेस इतकी. तेव्हा मग रागिनी म्हणते की हां, तुझा बाप मोठा आला मला शहाणपणा शिकवायला, त्याला जरा काही गोष्टी सांगत होते, तर म्हणे खिशात नाही दमडी, परंतु उपदेशाचे डोस मात्र मला चांगलेच पाजून गेला तो. तेव्हा मग आता माझ्याशी मोठा त्या आकाशची बाजू घेऊन बोलत होता. पण अभिजित सांग ना, काय करायचं आहे रे, मी किती दिवस आता मी ह्या रस्त्यातच राहायचं आहे, मला कुठे राहायची व्यवस्था केली आहेस की नाही तू, असं ती रडत म्हणते. तेव्हा अभिजित म्हणतो की आई, तू काळजी करू नकोस, त्याला जायचे त्याला जाऊ दे, परंतु मी तुझी सोबत कधीही सोडणार नाही. आणि आई, मी तुझ्यासाठी एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे, असं तो म्हणतो. त्याच वेळेला इथे आता भूमी ही आकाशला ते पेस्ट्री दाखवते आणि म्हणतो की भूमी, ही पेस्ट्री कशासाठी अचानक. आणि तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मला माहीतच होतं या सगळ्या गोष्टींमध्ये आणि या सगळ्या दगदगीमध्ये तू सगळं विसरून गेला असशील, परंतु मला हे सगळं विसरून नाही ना चालणार. हे सगळे छोटे छोटे क्षण आपल्याला एन्जॉय केले पाहिजेत. आकाश, तुला माहिती आहे, मी तुला आपल्या बाळाच्या बाबतीत आनंदाची बातमी दिली होती आणि त्या बातमीला आजच्या दिवशी 3 महिने पूर्ण होत आहेत आणि 3 महिने पूर्ण झालेले आहेत. तेव्हा मग आता भूमी आनंदाने अगदी हसत आकाशला ती बातमी देते आणि ऐकल्यावर आकाशही खुश होतो आणि म्हणतो की भूमी, काय बोलतेस तू, खरंच अगं या बातमीला आज 3 महिने पूर्ण झालेत, खरंच खूप आनंदाचा दिवस आहे मग तर आपला. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, म्हणून तर मी हा क्षण एन्जॉय करण्यासाठी म्हणून हे आणलं आहे. आता तू या सगळ्याला नाही म्हणूच शकत नाही, मला माहिती. आता ती प्लेट बाजूला ठेवते, आकाशचा हात धरते आणि म्हणते की आकाश, हे बघ ऐक, मी तुला काय सांगते ते मला कळतंय. आता जे काही घडलं आहे ना, ते खरंच खूप चुकीचं घडलं आहे आणि ज्या काही गोष्टी घडून गेल्यात आपल्या बाबतीत त्या घडल्या, परंतु आता त्याचा आपण जास्त विचार करायचा नाही. पुढे ज्या काही गोष्टी आपल्यासमोर वाढून ठेवल्या आहेत त्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. मला कळतं आहे की खूप त्रास झाला आहे या सगळ्या मागच्या कालावधीत, परंतु आता या गोष्टीमध्ये आपल्या घरात जे काही होणार आहे, एक बाळ येणार आहे, तेव्हा घरामध्ये आपण पॉझिटिव्हिटी निर्माण केली पाहिजे. काही झालं तरीही या गोष्टी आपल्याला मागे टाकायलाच हव्यात आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करायला हवं, जेणेकरून सगळ्या गोष्टी या अगदी आनंदाने घडतील आणि सगळं काही आनंदाने आपण पार पाडू शकू. म्हणूनच मी तुला म्हणते की आकाश, या सगळ्या गोष्टी आपण मागे टाकल्या पाहिजेत आणि येणाऱ्या बाळासाठी आपल्या घरातलं वातावरण अगदी आनंदित केलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी या खूप मॅटर करतात. जर आपण
आनंदी राहू तरच सगळ्या गोष्टी आनंदाने होऊ शकतील. तेव्हा मग आता यावर आकाश म्हणतो की भूमी, तुला माहिती आहे मी जेव्हा कॉलेजला जायचो ना तेव्हा मात्र बाबा मला नेहमी भरवायचे. आता या कालावधीत मला त्यांची आठवण खूप येते, कारण त्यांना मारलं कशा प्रकारे गेली याचा मला त्रास होत होता. परंतु तुला माहिती आहे बाबा मला रोज भरवायचे आणि मग बाबा मला म्हणायचे की ठीक आहे आता मी तुला भरवतोय ना, परंतु बघ तुझं बाळ होईल ना तेव्हा मीच तुझ्या पोटी जन्माला येईल आणि मग तुझ्या पोटी जन्माला आल्यानंतर तेव्हा नंतर तू मला भरव, असं आम्ही आनंदाने म्हणायचो. तेव्हा मग माझी आई म्हणायची की नाही, आकाशच्या पोटी तर मीच जन्म घेणार आहे. अशा प्रकारे ना त्या दोघांमध्ये असे गोड असे वाद व्हायचे की कोण माझ्या पोटी जन्म घेणार आहे ते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की मग आता ती वेळ आली आहे ना आपण त्यांना घास भरवण्याची, म्हणजे जर आई बाबाच आपल्या पोटी येणार आहेत. आकाश, मला तर असं वाटतंय ना की नक्कीच आई किंवा बाबा कोणीतरी दोघांपैकी माझ्या पोटी येणार आहेच. तेव्हा मग आकाशला खूप आनंद होतो आणि तो हसत असतो. त्यानंतर मग आता भूमी म्हणते की बरं चल आता आपण सेलिब्रेशन हे केलंच पाहिजे. म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंही एकमेकांच्या हातामध्ये तो केक घेतात, म्हणजेच चाकू घेतात आणि तो दोघेही ते केक कट करत असतात. त्यानंतर सेलिब्रेशन होत असताना आकाश म्हणतो ठीक आहे आता मी माझ्या बाबांना किंवा आईला पहिला घास भरवणार आहे. आणि त्यानंतर भूमी आणि आकाश तो केक कट करतात आणि त्यावेळेला आता इथे आकाश हा तो केकचा जो तुकडा असतो तो भूमीला भरवायला जातो आणि म्हणतो की भूमी हे घे पहिले तू खा, असं म्हणून तो तिला खायला देतो. आणि त्यानंतर मग भूमी पण त्याला घास भरवत असते. अशा प्रकारे दोघंही आनंदाने आता एकमेकांना घास भरवत असतात. आकाश म्हणतो की फायनली मी माझ्या बाबांना आता घास भरवलाच, असं म्हणून तो खुश होत असतो. आणि त्यानंतर मग इथे दोघंजणी एकमेकांना केक भरवत असतात. आकाशला भूमी म्हणते की संपव आता. तेव्हा आकाश म्हणतो की नाही ॲक्च्युली तू जास्त खाल्ला पाहिजे, तू खाल्लास की आई बाबांना मिळेल ना. तेव्हा मग आता आजी आणि मानसी ते पाहून खूपच खुश होतात. नंतर आजी म्हणते की अरे वा आकाश. त्यावेळेला त्या दोघीजणी येतात आणि आकाश आणि भूमीही खुश असतात. आजी म्हणते की अरे मी या सगळ्याची तर आठवण करून देण्यासाठी इथे आले होते. मला वाटलं की तुम्हाला हे सगळं विसरायला झालं असेल, तुम्ही विसरले असाल, परंतु तुमच्या तर सगळं लक्षात आहे, इथे तर सेलिब्रेशन सुरू आहे त्या न्यूजचं, असं म्हणून आता आजी खुश होत असते. त्यावेळेला मग आता मनू म्हणते की हो अगदी बरोबर ताई आणि भाऊजी यांच्या तर सगळं लक्षात आहे, खरंच खूप छान यांचं सेलिब्रेशन चाललं आहे, आम्हाला पाहून खूपच आनंद झाला आहे बुवा. तेव्हा मग आता इथे आजी हसत असते आणि त्याच वेळेला आजी म्हणते की बरं भूमी आता या गोष्टीला 3 महिने पूर्ण झाले बरोबर की नाही, मग आपल्याकडे एक प्रथा असते ती म्हणजे चोरोटीची. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं चोरोटी या ऐकायला शब्द किती विचित्र वाटतोय ना. तेव्हा मग आजी म्हणते की हो अरे आपण 3 महिन्यांपर्यंत कोणालाही ही गोड बातमी सांगत नाही ना बाहेर, आणि एकदा की 3 महिन्यानंतर 3 ते 5 महिन्यांमध्ये ही ओटी भरायची असते आणि ती ओटी भरल्यानंतर आपण सांगायला मोकळे की आमच्या घरात गोड बातमी आहे. तेव्हा मग आता इथे मानसी म्हणत असते की हो म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगायला मोकळे की सौ मानसी अथर्व पटवर्धन ही मावशी होणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हां बरोबर. तेव्हा मग आता इथे आजी म्हणते की ही बातमी आपण ओटी भरणार आणि मग मुलीच्या आईने ही ओटी भरायची असते. त्यावेळेला आता मुलीच्या आईचं नाव काढल्यावर भूमीच्या डोळ्यात पाणी येतं आणि भूमी म्हणते की खरंच आई भरेल का माझी ओटी, आई येईल का माझी ओटी भरण्यासाठी. तेव्हा मग आता इथे तिच्या डोळ्यामध्ये हे पाणी आलेलं असतं आणि भूमी खूपच हळवी झालेली असते आणि आजी आणि आकाश तिचं सांत्वन करत असतात आणि भूमी गप्प असते. तिच्या डोळ्यात फक्त आईच्या आठवणीने पाणी येतं आणि तेवढ्यातच आता तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमाने ते सगळं काही बघितलेलं असतं. पौर्णिमाच्या आता डोक्यामध्ये पुढचे प्लॅन्सची जायला सुरुवात झालेली असते. तर इथे अभिजित हा आईला एका ठिकाणी घेऊन येतो आणि अभिजितला रागिनी म्हणते की अरे हे काय सगळं, अरे कसा कुंडवाडा आहे, बघ ना कसा वास मारतो इथे, किती घाण आहे ही सगळी. तेव्हा मग अभिजित म्हणतो आई काळजी करू नकोस, आपण 2 माणसं बोलवून हे सगळं साफ करून घेऊया, तू चिंता करू नकोस. ते म्हणते की अरे आकाश आपल्या इथे आपल्या बंगल्यामध्ये आपल्या नोकरांनाही राहण्यासाठी याच्यापेक्षा चांगली जागा असते रे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई कुठलं आपलं घर, आता ते तुझं घर राहिलेलं नाही आई, जितकं लवकर समजून घेशील तितकं चांगलं आहे. आता या घरावर तुझा काही अधिकार नाही आहे, तुला इथे राहण्याची मी व्यवस्था केली नाही. मला माहिती आहे तुला हे सगळ्याचा त्रास होतोय, परंतु थोडे दिवस ॲडजस्ट कर. बघ मी तिजोरीतही गेलो होतो पैसे काढायला, परंतु बघितलंस ना तू काय झालं. आता मात्र या माणसाला घरमालकाला कसे बसे पैसे दिलेत भाड्याचे, आता 30,000 रुपये डिपॉझिटचे मॅनेज करायचे. तेव्हा मग ती म्हणते आता ते कसे मॅनेज करशील. मग तो हातातली अंगठी काढत असतो आणि म्हणतो की ही अंगठी मी मोडतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही अजिबात नाही हा अभिजित, अंगावरचं दागिना अजिबात काढायचा नाही, अंगावरचा तुझ्या एकही दागिना तू काढायचा नाहीस, लक्षात ठेव.
आता मी माझे स्वतःचे दागिने मोडणार आहे, कारण ते दागिने जेव्हा मी मोडेन ना तेव्हा माझी ती सल मनाला कायम टोचणी देत राहील की भूमी माझ्यासोबत कशी वागली आणि तिने माझ्यासोबत काय केलं आहे ते. जोपर्यंत मी या गोष्टी स्वतः सहन करू शकत नाही तोपर्यंत मला जे हवं आहे ते मी मिळवू शकत नाही. म्हणूनच आता मला स्वतःला माझे दागिने मोडायचे आहेत असं रागिनी आता स्वतः ठरवते. आणि तिच्या मनामध्ये आता सूडबुद्धी निर्माण झालेली असते. काही करून सूडाच्या भावनेने रागिनी आता पेटून उठलेली असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे रागिनीच्या इथे घरात म्हणजे बाहेर चिठ्ठी लावलेली असते की या घरामध्ये खुणीबाई राहते. आणि त्याच वेळेला आता सगळ्या बायका जमतात आणि रागिनी ओरडते म्हणते की काय रे, इथे काय आहे सगळं, कशाला आलाय तुम्ही इकडे, कामं नाहीत का तुम्हाला, चला इथून, असं म्हणून सगळ्यांना ती घालवून लावते आणि ती चिठ्ठी आहे ती फाडून टाकते. आणि त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणते की अभिजित, आत्ता मात्र या भूमीला मी सोडणार नाही. तिच्यामुळे मला काय काय भोगावं लागतंय, मी मात्र आता शांत बसणार नाही. तर इथे सोनाराच्या दुकानात रागिनी आलेली असते स्वतःचे दागिने विकण्यासाठी. तेव्हा मग आता सोनार म्हणतो की रागिनी मॅडम, तुम्हाला तुमचे दागिने मोडायचे आहेत ना, असं म्हणून तो तिला दागिना मागतो. त्याच वेळेला इथे आता रागिनी त्या सोनाराकडे दागिना ठेवते आणि तेवढ्यातच आता भूमी ही नवीन दागिना खरेदी करायला आलेली असते आणि तो दागिना जो रागिनी देते ना तोच दागिना ती देते. त्याच वेळेला आता रागिणी म्हणते की हे बघा सोनार, मला हे दागिने यांना द्यायचे नाही आहेत, मला विकायचे नाही आहेत. त्याच वेळेला मग आता तो सोनार म्हणतो की रागिनी मॅडम, आता तुम्हीच तर हा दागिना इथे दिला आहेत ना विकण्यासाठी. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की हो, पण मला नाही. तितक्यात भूमी म्हणते की हे बघा सोनार दादा, हा दागिना ना मीच खरेदी करते, कारण हा दागिना जेव्हा घरातली व्यक्ती बाजारात विकण्यासाठी काढते तेव्हा त्याच घरातली सून हा तो दागिना आता घेणार आहे. कारण काही झालं तरीही रागिणी आत्या, तुमची घरातली जागा तर मी घेणारच आहे आणि ती मी घेतेच आहे. म्हणून आता तुमचा दागिना पण माझ्याकडे राहिला तर काय हरकत आहे. म्हणूनच हा दागिना मी आता स्वतः विकत घेणार आहे, असं भूमी रागिणीसमोर उभी राहून तिचा अपमान करत असते. आणि रागिणीची खरी लायकी भूमीने आता तिला दाखवून दिलेली असते. आणि रागिणी त्याच वेळेला भूमीकडे बघतच असते, तिला काहीच बोलायला असं उरलेलं नसतं. अशा प्रकारे आता सोनाराच्या दुकानामध्येच भूमीने रागिणीची चांगलीच लायकी काढलेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.